कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेकडून 1 ते 30 जानेवारी या 30 दिवसांच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात येईल। लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेतल्यानं हा बदल करण्यात येणार आहे। रेल्वे प्रवाशांना रेल्वन ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट खरेदीवर 3% सूट देण्यात येणार आहे। ही सवलत 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत लागू राहणार आहे। डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत 26,000 प्रवाशांनी उड्डाण केलंय। यामध्ये 12,431 आगमन तर 13,590 प्रस्थान केलेल्या प्रवाशांचा समावेश आहे। सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण बुकिंग दिसून येत असल्याचं NMIAनं स्पष्ट केलंय। भारतीय महिला संघानं श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील 5वाही सामना जिंकलाय। T20 मालिकेतील अखेरचा आणि 5वा सामना जिंकून श्रीलंकेविरुद्ध 5-0 असा शानदार क्लीन स्वीप नोंदवलाय। कर्णधार हरमनप्रीत कौरचं अर्धशतक भारताच्या विजयात निर्णायक ठरलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत eKYCला मुदतवाढ दिल्यानंतरही 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर महिलांनी eKYC पूर्ण केलेली नाही। मात्र मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव आणि महिला बाल विकास विभागाकडे नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अद्यापही 45 लाख महिलांचे eKYC पूर्ण झालेले नाहीत। बांगलादेशात 12 दिवसात तिसऱ्या हिंदूची हत्या झाली आहे। एका कापड कारखान्यात हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। मृताची ओळख बजेंद्र बिस्वास अशी झाली आहे, जो कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। आरोपी नोमान मिया याला पोलिसांनी अटक केली आहे। संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटानं 99 उमेदवारांना उतरवलंय। यात 17 माजी नगरसेवक अथवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश आहे। अंबादास दानवे यांनी 99 उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली आहे। संभाजीनगरात शिवसेनेनं 99 उमेदवार मैदानात उतरवले। यात 3 माजी महापौरांचा समावेश आहे। मंगळवारी भाजप आणि शिंदे सेना यांच्यामधील युती तुटली। यानंतर शिवसेनेनं तब्बल 99 उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म दिले। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीनं एकूण 33 उमेदवार दिले। जे उमेदवार निवडून येतील तेच उमेदवार आम्ही दिलेत असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला। नववर्षाच्या स्वागताला अलिबाग मुरुडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली आहे। समुद्राच्या लाटांचा आनंद घेत जलक्रीडांनाही पर्यटक पसंती देत आहेत। शिवाय कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलमध्येही गर्दी वाढते आहे।